जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मी डॉक्टर सुरेश रामदास पाठक. नरदेह हा सर्वश्रेष्ठ देह मानला आहे, पण हा देह फक्त माझा आहे हे म्हणणे योग्य आहे का, हे जाणून घेण्याकरता आज आपण ऐकणार आहोत मला समजलेला दासबोध या माझ्या पुस्तकातील 10वा लेख, नरदेह स्तवन. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक पहिला, समास 10वा, नरदेह स्तवन. आपल्याला मिळालेला देह हा फक्त भौतिक सुखे मिळवण्याकरता व त्यांचा उपभोग घेण्याकरताच आहे अशी माणसाची दृढ समजूत असते व त्या दृष्टीने त्याची सगळी जीवनाची धडपड सुरू असते. ज्या धडपडीतून सरते शेवटी फक्त वैफल्याच मिळते. पायाच कच्चा असेल तर इमारत कोलमडणारच. आपल्या देहाबद्दल व सुखाबद्दलच्या मूलभूत कल्पनाच चुकीच्या असल्यामुळे आयुष्य हा एक निरर्थक प्रवास होतो. त्याचे सार्थक करायचे तर संतांच्या उपदेशाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नरदेह हा दुर्मिळ आहे, तेव्हा तो वाया न घालवता त्याचे सहाय्याने अनेक उत्तमोत्तम कार्ये, सत्कृत्ये व भगवत भक्ती करून त्याचे सार्थक करावे असे समर्थ सांगतात. ज्याला सुदृढ व अव्यंग देह मिळाला आहे त्याला खरे म्हणजे फार मोठे वैभव मिळाले आहे हे त्याने जाणून घेतले पाहिजे. नरदेह व त्यात असलेला प्रगत मेंदू यांचे सहाय्याने माणसाने मोठमोठी व अद्भुत कामे केलेली आपण पाहतो व ऐकतो व त्याचेच सहाय्याने परमार्थ साधून माणूस जन्ममरणाचा फेरा चुकवू शकतो. म्हणून स्तवनाच्या या दशकाची समाप्ती करताना समर्थाने नरदेहाचेही स्तवन केले आहे व त्याचे महत्त्व पटवून दिले आहे. या समासाच्या सुरुवातीलाच नरदेहाची स्तुती करताना समर्थांनी म्हटले आहे, अतिशय धन्य आहे हा नरदेह, कारण याची विलक्षणता, याची अपूर्वता अशी आहे की या नरदेहाच्या सहाय्याने परमार्थ प्राप्ती करता जो म्हणून प्रयत्न करावा तो सफलच होतो. या नरदेहाच्या सहाय्याने अनेकांनी परमार्थाच्या साधनेचे विविध प्रकारचे प्रयत्न केले व ते सर्वच प्रयत्न फलद्रूप झाले. या ठिकाणी काय प्रयत्न केले याचे अतिशय सुरेख वर्णन समर्थांनी केले आहे. ते म्हणतात, नरदेह मिळाल्यावर त्याचा उपयोग करून कोणी भक्ती मार्गाला लागले, कोणी विरक्ती धारण केली व ते एकांतात निघून गेले, कोणी तीर्थयात्रा करायला गेले, कोणी पुरश्चरणे केली व करतात, कोणी अखंड नामसाधना करतात, तर कोणी 12 वर्ष तप करतात, कोणी योगाभ्यास करतात, तर कोणी वेदांताचा उपनिषदांचा अभ्यास करून विद्वत्ता प्राप्त करतात, कोणी आपल्या या देहाला त्रास देऊन योगाचा अभ्यास करतात, तर कोणी आस्तिक बनून देव आपलासा करून घेतात, कोणी महात्मा पदवीला पोचतात, कोणी भक्त म्हणून प्रसिद्ध पावतात, विष्णू भक्त प्रल्हाद, रामभक्त हनुमान, तर कोणी आपल्याला संचार करण्याची सिद्धी मिळवतात, कोणी अग्नीत जळण्याची, तर कोणी पाण्यात मिसळून जाण्याची, कोणी हवेत अदृश्य होण्याची, कोणी अनेक रूपे घेण्याची, तर कोणी पाहता पाहता अदृश्य होण्याची सिद्धी मिळवतात, कोणी एक ठिकाणी बसून अनेक ठिकाणी जाण्याची सिद्ध मिळवतात. नरसिंह सरस्वती गुरुचरित्र. कोणी हिंस्त्र पशुवर बसून जाण्याची, चांगदेव महाराज, तर कोणी निर्जीव वस्तूंना चालवण्याची सिद्धी मिळवतात, संत ज्ञानेश्वर, कोणी आपल्या तपसामर्थ्याने प्रेतांना जिवंत केले, समर्थ रामदास, कोणी आपल्या सामर्थ्याने तेजाची तेजस्विता कमी करतात, कोणी जलाशयातले पाणी क्षणार्धात नाहीसे करतात, अगस्त्य ऋषी, कोणी मोठ्या निश्चयाने योगाभ्यास करतात, कोणी सिद्धीला वश करून घेतात, असे अनेक प्रकारचे सिद्ध पुरुष होऊन गेले आहेत. कोणी मनोसिद्ध असतात, म्हणजे त्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे घटना घडून येतात, कोणी वाक्सिद्ध आहेत, त्यांच्या बोलण्याप्रमाणे घटना घडून येतात, कोणाला छोट्या मोठ्या सिद्धी वश असतात, कोणी नवविधा भक्ती करून स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन धन्य झाले, कोणी महान योगी आकाशमार्गाने ब्रह्मावर पोचले, कोणी वैकुंठाला गेले, संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, कोणी सत्यलोकात राहिले, तर कोणी शिवरूप होऊन कैलासात राहिले,
कोणी इंद्रलोकात जाऊन इंद्र समान झाले, कोणी पितृलोकात मिसळले, कोणी नक्षत्रात जाऊन बसले ध्रुव, कोणी समुद्रात जाऊन बसले सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता. या 4 मुक्तीपैकी ज्याला जी आवडली ती त्याने स्वीकारली व त्याच आनंदात ते राहिले. याप्रमाणे अनेक सिद्ध पुरुष, साधू लोक, संत महात्मे स्वतःचे हित साधण्यात गुंतले. असा हा नरदेह सर्वांना परिचित आहे. त्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. हा नरदेह श्रेष्ठ का आहे सांगताना श्री समर्थ म्हणतात, याच्या सहाय्याने अनेक प्रकारच्या साधना करणे शक्य होते. अनेक प्रकारच्या साधनांच्या वाटा मोकळ्या होतात. विशेष करून सारासार विचारांच्या सहाय्याने पुष्कळ लोक मुक्त झाले आहेत. या नरदेहाच्या प्राप्तीमुळे अनेकांनी आपला अहंकार, मीपणा सोडला व त्यांना खरा आनंद प्राप्त झाला. त्यांना खरे समाधान मिळाले व ते उत्तम पद प्राप्त करते झाले. या नरदेहात येऊन अनेक लोक उत्तम व श्रेष्ठ लोकात जाऊन पोहोचले. याप्रमाणे याच ठिकाणी या महान नरदेहाचे श्रेष्ठत्व अशा रीतीने सिद्ध होते. श्री समर्थ पुढे म्हणतात, माणसाला उत्तम गती प्राप्त करून घेण्यासाठी नरदेहच उपयोगी पडतो. पशुदेह याला निरुपयोगी आहे. आतापर्यंत संत, साधू, महंत, ऋषीमुनी, भक्त, मुक्त, विरक्त, ब्रह्मज्ञानी, समाधानी, योगी, तपस्वी, योगाभ्यास करणारे, तत्वज्ञान जाणणारे, ब्रह्मचारी, संन्यासी, दिगंबर, षड्दर्शनी, तापसी हे सगळेच या नरदेहातच झाले. या नरदेहाच्या सहाय्याने यमयातनेचे संकट टळते, जन्म मृत्यूचा फेरा चुकतो. म्हणून सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या देहापेक्षा नरदेह श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे. या नरदेहाचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे ती कोणाच्या ताब्यात जात नाही, ती स्वतंत्र राहतो. म्हणून अशा नरदेहाच्या दुसऱ्याकरिता झिजवावे व परोपकार करून कीर्तिरूपाने मागे उरवावे. श्री समर्थ म्हणतात, गाय, म्हैस, बैल, घोडा इत्यादी जनावरे व काही पशूंना आपण त्यांच्यावर दया करून मोकळे सोडले तर दुसरा कोणीतरी त्यांना धरून घेऊन जाईल, कारण ते स्वतंत्र नाहीत. स्त्रियांना, विशेषतः दासींना सुद्धा हाच नियम लागू होतो. 350 वर्षापूर्वी अशी परिस्थिती असावी. स्त्रियांना स्वातंत्र्य नसावे. पण पुरुषदेहाची परिस्थिती तशी नाही. आपल्याला वाटेल तेव्हा कुठूनही यावे किंवा आपल्याला वाटेल तेव्हा कुठेही जावे. त्यांना कोणी पकडू शकत नाही, परतंत्र करू शकत नाही अथवा अडवू शकत नाही. समर्थ म्हणतात, हा नरदेह धट्टाकट्टा अव्यंग असाच असावा, कारण व्यंग असलेला देह काहीच उपयोगाचा नाही. तो पांगळा असेल तर व्यवस्थित चालता येणार नाही. हात तुटलेला असेल तर त्याला दुसऱ्याला मदत करता येणार नाही. आंधळा असेल तर संपूर्ण निकामीच ठरतो. भगवंताच्या सगुण रूपाचे दर्शन घेता येणार नाही. बहिरा असेल तर श्रवण, निरूपण, भजन ऐकता येणार नाही. मुका असेल तर मनातील शंका बोलून दाखवता येणार नाही. भगवंताचे नाम घेता येणार नाही. रोगी असेल तर किंवा अशक्त असेल तर जागीच बसून राहावे लागेल. देह उपयोगात आणता येणार नाही. तो कुचकामी ठरेल. जो भ्रमिष्ट किंवा मूर्ख किंवा कमी अक्कल असलेला, फेफरे येणारा, भूतबाधा, ग्रहबाधा झालेला असेल तर निश्चितच अगदी निरुपयोगी समजावा. वरीलपैकी एकही व्यंग नसेल तर, धट्टाकट्टा असेल तर समर्थ म्हणतात, माणसाने अशा नरदेहाकडून परमार्थच करून घ्यावा. कित्येक वेळा माणसाला चांगला नरदेह मिळतो, अगदी अव्यंग्य, पण तो मूर्ख त्याला परमार्थाला लावत नाही. त्याचा विचार देखील त्याचे मनात येत नाही. उलट तो मायेच्या जाळ्यात सापडतो व भ्रमिष्ठासारखा फिरत राहतो. याला समर्थांनी फार चांगला दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात, जसे माणूस माती, विटा, लाकूड एकत्र करून आपल्या स्वतःसाठी एक घर बांधतो व म्हणतो, हे माझे घर आहे, हे माझे घर आहे. एवढेच नाही तर या कल्पनेला घट्ट चिटकून बसतो, पण ते एकट्याचे नाही, ते अनेकांचे आहे हेच त्याला समजत नाही. ज्या घराला तो मूर्ख माणूस म्हणतो हे घर माझे आहे, त्याला घराला उंदीर म्हणतो हे घर माझे आहे, पाली म्हणतात हे घर आमचे आहे, माशा म्हणतात या घराचे मालक आम्ही आहोत. त्याचप्रमाणे
कातिण्या मुंग्या झुरळे मुंगळे विंचू साप भुंगे घराच्या लाकडासहित अळ्या मांजर कुत्रा मुंगूस किडे वाळवी पिसवा ढेकूण लाल मुंग्या गोम गांधील माशी हे सर्वच किडे व प्राणी म्हणतात हे घर आमच्या मालकीचे आहे. पशु पक्षी घरची माणसे आपले घर म्हणतातच, शिवाय आपल्या घरी येणारा पाहुणे आपले जवळचे मित्र गावातले माणसे जवळचे लोक तेही म्हणतात घर आपलेच आहे. चोर आपलेच घर समजून न घाबरता चोरी करतो. अधिकारी म्हणतात की घर आपलेच आहे. हे तर काहीच नाही, पण अग्नी सुद्धा म्हणतो की हे घर माझेच आहे आणि जाळून भस्मसात करतो. अशा रीतीने सगळेच म्हणतात की हे घर माझे आहे. पुढे गाव उजाड झाल्यावर महामारी प्लेग सारखा रोग आल्यावर या घराला तिथेच ठेवून तोही दुसरीकडे निघून जातो. ते घर नंतर जंगली जनावरांचे वसतिस्थान बनते. समर्थ म्हणतात हे घर खरे म्हणजे किडामुंगी वाळवे उंदीर जंगली जनावरे यांचेच असते. तेच त्या ठिकाणी आपला प्रपंच मांडून राहतात. माझे घर म्हणणाऱ्या व त्या घरात मनाने व देहाने गुंतून राहणाऱ्या माणसाला ते घर सोडून जावे लागते. म्हणून हे माझे घर आहे असे म्हणणे किती व्यर्थ आहे. थोडक्यात काय तर जन्म म्हणजे जगातील आपले अल्पकाळाचे वास्तव्य, ते कुठेतरी करायचे. समर्थ म्हणतात की जसे हे घर खरे आपले नाही, तसाच हा देह देखील आपला नाही. तो देखील इतरांसाठी जन्माला आला आहे असे माणसाच्या डोक्यात उभा राहतात. केसांच्या मुळाशी असलेले मांस त्या खातात. एखादी जखम अथवा एखादा मोठा फोड झाला की त्यात किडे पडतात. माणसाच्या पोटामध्ये जंत होतात. हे तर आपण प्रत्यक्ष पाहतो. दात डोळे कान यांना कीड लागते. गोचीड नावाचे कीड रक्त पिते. चांबवा नावाचे कीड मांस खाते. पिसवा चावतात. भुंगे आणि मधमाशा चावतात. जळवा रक्त शोषतात. विंचू डंख मारतात. सर्व प्रकारचे साप दंश करतात. जन्मल्यापासून सांभाळलेला पोसलेला हा नरदेह एखाद्या वेळी हिंस्र श्वापदाचे हाती लागून त्याचे भक्ष बनतो. उंदीर मांजर कुत्रा हे या नरदेहाला चावून मारतात. अस्वल माकडे गुदगुल्या करून मारतात. हत्ती पायाखाली चिरडतात. गाय बैल शिंग खुपसून मारतात. चोर काठीने बेदम मारतात. पिशाच अंगात संचार करून मारतात. समर्थ म्हणतात अशी या नरदेहाची स्थिती आहे आणि याच दृष्टीने आपण विचार केला तर हा नरदेह अनेकांचा आहे, केवळ तो आपलाच आहे हे म्हणणे योग्य नाही. मूर्ख त्याला विनाकारण आपला म्हणतो. म्हणून या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी त्याला परमार्थाकडे लावले पाहिजे. नाहीतर नाना प्रकारच्या आपत्तींनी संकटांनी तो निष्क्रिय होतो, व्यर्थ जातो किंवा मृत्यू पावतो. हे वाचून प्रत्येकाने सावध व्हावे. परोपकारासाठी हा परमार्थासाठी देह झिजवावा. अशा रीतीने देहाचे नश्वरत्व ही समर्थांनी सांगितले आहे व तो सत्कार लावावा तर त्याचे सहाय्याने माणूस कसा धन्य होऊन जातो तेही सांगितले आहे. म्हणून त्याचे स्तवन केले आहे. अशा प्रकारे आपण दासबोधाचा पहिला दशक अभ्यासून पूर्ण केला. त्याचा थोडक्यात आढावा घेऊ पाहता आपणास असे दिसते की प्रथम समास ग्रंथारंभ यात प्रस्तुतच्या ग्रंथाचे नाव, त्यातील विषय व त्यांचा अभ्यासाने काय फळ मिळते ते सांगितले. वाचकांनी पूर्ण भाव ठेवून ग्रंथ वाचावा, मत्सर वृत्ती नसावी हे प्रथमच स्पष्ट केले आहे. दुसऱ्या समासात गणेश स्तवन यात गणपतीचे स्वरूप सांगताना गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव होय. तो अज्ञान दूर करतो, संकटाचा नाश करतो म्हणून कार्यारंभी त्याला वंदन करतात असे विशद केले आहे. समास तिसरा शारदा स्तवन यात शारदा ही ईश्वरी शक्ती मूळ माया असून तीच विश्वाचा सर्व कारभार चालविणारे आहे असे सांगितले आहे. समास चौथा सद्गुरु स्तवन यात ज्या परमार्थाकडे आपणास वळायचे आहे त्याचे व प्रत्यक्ष परमात्म्याचे ज्ञान करून देणारे सद्गुरू हे त्यांचेच स्वरूप आहे. सद्गुरूचा अनुभव ही आतील अवस्था असून ती अंतर्निष्ठच जाणू शकतील असे कथन केले आहे. पाचव्या संत स्तवनाच्या समासात ज्यांना आत्मस्वरूपाचे पूर्ण ज्ञान झाले आहे व ज्यांच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्याच्या मर्यादा ओलांडून अनंता इतके विशाल बनले आहे त्या महात्म्याचे म्हणजेच संतांचे वर्णन आले आहे. समास सहावा श्रोतेस्तवन मध्ये दासबोध ऐकायला बसलेल्या श्रोत्यांना वंदन करून त्यांच्या गुणांचे, बुद्धिमत्तेचे व ऐश्वर्य संपन्नाचे वर्णन केले आहे.
समाज 7वा कवेश्वर स्तवनमध्ये कवीच्या प्रतिभेमुळेच अध्यात्म ग्रंथ रूपाने ज्ञान हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचते असे सांगितले आहे. समास 8वा स्तवास्तवनमध्ये आध्यात्मिक सभेचे सुंदर वर्णन केले आहे. समास 9वा परमार्थ स्तवन यात मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय सृष्टिकर्त्या ईश्वराचा शोध घेणे हे असून त्याकरता करावी लागणारी साधना म्हणजेच परमार्थ होय असे सांगितले आहे. समास 10वा नरदेह स्तवनमध्ये मानव देहाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. भोगवादी विचारवंत देहाला अति महत्त्व देतात, तर संन्यासवादी विचारवंत देहाला किळसवाणा ठरवून त्याची भरमसाठ निंदा करतात. श्री समर्थांनी या दोनही अतिरेकी वादांचे खंडन करून देहासारखे विलक्षण यंत्र दुसरे नाही, मात्र त्यातील शक्तीचा नीट उपयोग करून घेऊन तो परमार्थाला लावावा असे महत्त्वाचे तत्वज्ञान मांडले आहे. अशा प्रकारे दासबोधाचा हा प्रथम दशक पूर्ण करताना सद्गुरू समर्थांना वंदन करून आपण पुढील दशकाकडे वळूया. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध सुवचने. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धींते. श्रीराम. नरदेही येऊन सफळ उदरागती पावले केवळ, येथे संशयाचे मूळ खंडवून गेले. श्रीराम. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यूपंथे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.